शिंदेंचे कुठले 4 मंत्री धोक्यामध्ये आहेत बघूया. वादग्रस्त मंत्री पहिले ठरलेले आहेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, जे नोटांच्या बॅगसह दिसले होते. व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर तंत्रमंत्र करताना फोटो व्हायरल झालेले मंत्री आहेत भरत गोगावले. तिसरे मंत्री आहेत जे वादग्रस्त आहेत, वेगवेगळे वक्तव्य करत असतात, काही निर्णय घेत असतात, ते आहेत दादा भुसे. आणि चौथे, ज्यांच्या आईच्या मालकीचा डान्सबार असल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आला, ते गृहराज्यमंत्री योगेश कदम. हे चारही मंत्री शिवसेनेचे आहेत आणि ते सध्या डेंजर झोनमध्ये आहेत. अजित पवारांच्या तर एका मंत्र्याची विकेट पडलेली आहे. धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे माणिकराव कोकाटे सुद्धा राजीनाम्याच्या या सगळ्या वर्तुळामध्ये आहेत. त्यांच्यासह नरहरी झिरवाळ यांना सुद्धा मंत्रिपद गमवावं लागण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपच्या सुद्धा काही मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. वादग्रस्त वक्तव्य करणारे नितेश राणे, महिलेने अत्याचाराचे आरोप केलेले जयकुमार गोरे, त्यासोबतच हनी ट्रॅपचे आरोप ज्यांच्याबाबत होत आहेत ते गिरीश महाजन यांना सुद्धा घरी बसवलं जाऊ शकतं. मात्र शिंदे आणि अजित पवारांच्या मंत्र्यांबाबत फडणवीस आक्रमक आहेत, पण असाच निर्णय भाजपच्या बाबतीत घेतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. आता राजीनामे का घेतले जाऊ शकतात? पहिला अगदी सरळ मुद्दा आहे सरकारची प्रतिमा डागाळू नये म्हणून. दुसरा मुद्दा, राज्यात नकारात्मक प्रतिमा झाली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्या समोर जाताना त्रास होईल आणि निवडणुकीमध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो. तिसरा मुद्दा, अशा पद्धतीने मंत्री आणि आमदारांना धडा मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून ते तसं वागणार नाही आणि म्हणून सुद्धा असा निर्णय घेतला जाऊ शकतो. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महायुतीमध्ये भाजपचा आणि त्या अनुषंगाने फडणवीसांचा वर्चस्व आहे हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा मंत्र्यांचा राजीनामा होऊ शकतो. आता पुढचा मुद्दा, हा राजीनामा घेण्याचा काही तोटा आहे का? तर अर्थात आहे. भाजप कायमच शक्यतो राजीनामे घेण्याचं टाळतो, कारण चूक मान्य केल्यासारखं होतं आणि त्याची मग जबाबदारी स्वीकारावी लागते. राजकीय तोटा सुद्धा होतो. विरोधकांच्या हाती नाईलाजाने कोलीत मिळतं. यासोबतच मित्रपक्ष नाराज होऊ शकतात, कारण शिंदे आणि अजित पवार यांची सुद्धा नाराजी होऊ शकते, कारण प्रत्येकाने आपापले मंत्री निवडलेले आहेत आणि अशा मंत्र्यांना जर भाजप सांगत असेल की त्यांना बदला, त्यांना घरी बसवा किंवा त्यांचं मंत्रिपद काढून घ्या, तर अर्थातच काही प्रमाणामध्ये का होईना मित्रपक्षांच्या नाराजीला त्यांना तोंड द्यावं लागू शकतं. आता अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे मुनगंटीवार आणि नार्वेकरांना लॉटरी लागणार का? भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत सुधीर मुनगंटीवार, त्यांना खरं तर मंत्रिपद मिळालं नव्हतं, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे. तर विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं, फडणवीस काय करतात, अमित शहांच्या भेटीतून काय काय समोर येतं आणि मंत्र्यांचं काय होतं, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.